मला कष्ट करून राहायचे. तुझ्यावर कष्ट करून सुखाची भाकर खाईन मी. अगदी तू म्हणालास तसं. तुझ्या उसाला दोन्हीकडनं दोघांनी पाणी पाजायचं. आणि शिवारात उडणारी ती पाखरं, फिरणारी जनावरं मला माझी मित्रमैत्रीण म्हणून चालतील. 10 एकर जमिनीची मालकीण बनून मला घरात बांधून नाही राहायचं. 2च एकरात घाम गाळून तुझ्या खांद्यावरचं संसाराचं नांगर मला माझ्या खांद्यावर घ्यायचे. सच्चा सच्चा. पुणे, मी सपन तर बघत नाही ना? सच्चा, हे सपान नाहीये. आपल्या आयुष्याचं सपान आपण नक्की पुरं करू. मला पळवून नेशील ना? पुणे, पळून जायचं म्हणजे? कार घाबरलास वय? तू पण त्या पाम्यासारखा पळकुटा निघालास का? वाटलं नव्हतं तू पण असा निघशील म्हणून. नुसत्या तोंडाच्या वाफा तुझ्या. पुणे, वाघाच्या जबडात हात घालून दात मारणारी जात आहे आमची. पळपुटा आणि घाबरणारा मी नाही. फक्त विचार करतोय तुझ्या आणि माझ्या आईबापाचा. अगं, त्यांच्यासाठी आबरू हीच लय मोठी दौलत आहे. आणि आपण असं पळून